विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करूया प्रश्नपत्रिकेचा आराखडा याविषयी। एसएससी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये जी परीक्षा होईल आपली, तर ती परीक्षा त्या परीक्षेमध्ये येणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका असतील, गणित भाग 1 व गणित भाग 2 च्या प्रत्येक प्रश्नपत्रिका ही तुम्हाला 40 गुणाची मिळणार आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या 40 गुणाची विभागणी कशी झाली आहे याविषयी आज आपण माहिती घेऊ। तर प्रश्न पहिला असेल, बहुपर्यायी प्रश्न सोडवा। प्रश्न पहिला जो आहे यामध्ये दोन उपप्रश्न असतील, एक पहिला दोन बीट असतील, पहिला ए आणि पहिला बी। पहिला ए मध्ये 4 बहुपर्यायी प्रश्न असतील। हे चारही प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे। इथं ऑप्शन मध्ये प्रश्न असणार नाही। प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण असेल, म्हणजे पहिला ए हा प्रश्न असेल आपला 4 गुणाचा। प्रश्न पहिला बी, उपप्रश्न सोडवा। इथं सुद्धा थोडक्यामध्ये एक वाक्यामध्ये उत्तर येईल अशा स्वरूपाचे काही जे उपप्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नाची उत्तरं थोडक्यामध्ये लिहावी लागतील आपल्याला आणि हाही प्रत्येक उपप्रश्न असणार आहे 1 गुणासाठी। इथं 4 विचारलेले असतील आणि 4 पैकी सोडवायचे 4। इथं ऑप्शन नाही, 4 विचारलेले असतील, 4 सोडवायचे असतील। म्हणजे पहिला ए हा असेल प्रश्न 4 गुणासाठी आणि पहिला बी हा सुद्धा असणार आहे आपल्याला 4 गुणासाठी। आणि हे दोन्ही उपप्रश्नामध्ये सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे। इथं तुम्हाला शिल्कीचा प्रश्न विचारलेला असणार नाही की तुम्ही 4 पैकी 3 सोडवा, 2 पैकी 1 सोडवा। इथं 4 विचारलेले असतील आणि 4 पैकी 4 ही तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे। तर हा पहिला प्रश्न आहे एकूण 8 गुणासाठी। आता आपण दुसऱ्या प्रश्नाचा विचार करू। दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न दुसरा, यामध्ये सुद्धा ए आणि बी हे 2 उपप्रश्न असतील। दुसरा ए 3 पैकी 2 कृती करा। कृतीचे प्रश्न असतील प्रश्न दुसरा ए मध्ये, आणि याला प्रश्न दुसऱ्या ए साठी गुण असतील एकूण 4। प्रत्येक उपप्रश्न हा 2 गुणाचा असेल, प्रत्येक कृती ही 2 गुणाची असेल। आणि हे जे कृतीचे प्रश्न आहेत, रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरे लिहिणे। या प्रश्नामध्ये रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहिणं अशा प्रकारचा हा प्रश्न दुसरा ए असणार आहे। 3 विचारलेले असतील, 2 सोडवायचे असतील, गुण असतील एकूण 4। आता प्रश्न दुसरा बी चा विचार करू। 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा। एकूण 5 विचारलेले असतील, त्यापैकी 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतील आणि या प्रत्येक उपप्रश्नाला गुण असतील 2। म्हणजे प्रश्न दुसरा बी हा असेल एकूण 8 गुणासाठी। आपण पहिल्या प्रश्नाचा विचार केला होता, तर प्रश्न पहिल्यासाठी 8 गुण होते अधिक। आता दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर पहिला दुसरा ए साठी गुण आहेत 4 आणि दुसरा बी साठी गुण आहेत 8, म्हणजे 8 अधिक 4 12 गुणाचे प्रश्न हे दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेले असतील। आणि मग तसा विचार केला तर पहा की आपला एकूण पेपर आहे 40 गुणाचा। त्यापैकी पहिल्याला गुण आहेत 8 आणि दुसऱ्याला गुण आहेत 12, म्हणजे यांची बेरीज केली तर येते 20। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्येच आपला अर्धा पेपर कव्हर होतो, कारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचे गुण मिळून होतात 20। आता राहिलेले जे प्रश्न आहेत, तिसरा, चौथा आणि 5वा, ते कसे असतील याचा आपण विचार करू। तर प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण 2 उपप्रश्न असतील, तिसरा ए आणि तिसरा बी। तर तिसरा ए हा असेल कृतीचा प्रश्न। तिसरा प्रश्न हा कृतीचा असणार आहे की ज्यामध्ये आपल्याला कृती करायच्या आहेत। या कृती 2 पैकी 1 कृती पूर्ण करायची आहे। एका कृतीला 3 गुण असणार आहेत, म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणाचा असणार आहे। रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरे लिहिणे।
या कृतीमध्ये सुद्धा रिकाम्या चौकटी दिलेल्या असतील आणि त्या रिकाम्या चौकटीत उत्तरं आपल्याला लिहावी लागतील. म्हणजे ती उत्तरं लिहून ती कृती पूर्ण करणं गरजेचं आहे. दोन कृतीपैकी एक कृती पूर्ण करणं, एका कृतीला 3 गुण, म्हणजे प्रश्न तिसरा ए तो असेल आपला 3 गुणाचा. आता प्रश्न तिसरा बी जो आहे 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. 4 विचारलेले असतील त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवावे लागतील आणि याला गुण असतील 6. म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा 2 गुणासाठी विचारलेला असेल आणि एकूण 2 सोडवायचे आहेत, म्हणजे याचे गुण मिळतील आपल्याला 6. म्हणजे 6 अधिक 3 बरोबर 9 गुणासाठी असेल आपला प्रश्न क्रमांक तिसरा. तर प्रश्न तिसरा ए आणि तिसरा बी हे कोणत्या स्वरूपाचे असतील याविषयी आता आपण पाहिलं. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक चौथा तो कसा असेल तो. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौथा कसा असेल तो. प्रश्न क्रमांक चौथा हा एकूण 8 गुणासाठी विचारलेला असेल. 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतील चौथ्या प्रश्नामध्ये. तर 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि या प्रत्येक उपप्रश्नाला गुण असणार आहेत 4. पहा, चौथ्या प्रश्नाचा आपण विचार करतोय. 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा, गुण 8. आणि या चौथ्या प्रश्नामधले जे प्रश्न विचारलेले असतील त्याच्यासाठी कंसामध्ये आपल्याला काही सूचना दिल्या, त्या सूचना आपण वाचून घेऊया. आव्हानात्मक असतील, प्रश्न अभ्यासक्रमावर असतील, आधारित असतील, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे आणि आव्हानात्मक असतील. म्हणजे अभ्यासक्रमावर असतील हे प्रश्न चौथ्यामधले, पण ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतील. पाठ्यपुस्तकामधले प्रश्न या प्रश्न चौथ्यामध्ये विचारले जाणार नाहीत. तर अशा प्रकारची महत्त्वाची सूचना या प्रश्न चौथ्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहिली. 2 सोडवायच्या 3 पैकी, प्रत्येक उपप्रश्नाला 4 गुण. म्हणजे चौथ्या प्रश्नासाठी आपल्याला एकूण गुण आहेत 8. तिसऱ्यासाठी गुण होते 9, दुसऱ्यासाठी गुण होते 12 आणि पहिल्यासाठी गुण होते 8. 8 अधिक 12 20, 20 अधिक 9 29 अधिक 8 37 गुण हे आपला प्रश्न पहिला ते प्रश्न चौथ्यापर्यंत होतात. आता राहतात 3 गुण, म्हणजे हा 40 गुणाचा पेपर होईल. तर हे 3 गुण जे आहेत ते असणार आहेत आपल्या 5व्या प्रश्नासाठी. तर 5व्या प्रश्नाचं स्वरूप जसं आपण इथं पाहिलं की पहिला प्रश्नामध्ये ए आणि बी हे 2 बीट असतील. तर आता आपण 5व्या प्रश्नाचा विचार करू. 5वा प्रश्न 2 पैकी कोणतेही एक सोडवायचे आहे. 5व्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न विचारलेले असतील आणि या 2 पैकी एक उपप्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणाचा असेल. आणि याच्यासाठी सुद्धा सूचना आहे की पाठ्यपुस्तकाबाहेरील, अभ्यासक्रमावर आधारित, परंतु सृजनात्मक. म्हणजे हा प्रश्न 5वा सुद्धा पाठ्यपुस्तकाबाहेरचा असेल, पण असं नाही की तो पाठ्यपुस्तकाबाहेरचा आहे मग तो अभ्यासक्रमावर नाही. तो पाठ्यपुस्तकाबाहेरचा जरी असला तरी तुम्ही जो अभ्यासक्रम शिकलेला आहात त्या अभ्यासक्रमावर आधारितच हा प्रश्न असेल. फक्त पाठ्यपुस्तकामधला जशाच तसा प्रश्न इथं विचारलेला नसेल आणि तो कसा असेल, सृजनात्मक असेल. आता याचं विश्लेषण 5व्या प्रश्नासाठीचं एक लक्षात घ्या की आपण एकूण 5 प्रश्नासाठी माहिती पाहिली. या 5 प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं की प्रश्न पहिला हा होता 8 गुणासाठी. प्रश्न पहिला हा होता 8 गुणासाठी. दुसऱ्या प्रश्नासाठी होते 12 गुण. तिसऱ्या प्रश्नासाठी होते 9 गुण. चौथ्या प्रश्नासाठी होते 8 गुण आणि 5व्या प्रश्नासाठी आहे 3 गुण. एकूण 40 गुणांचं विश्लेषण आता आपण या ठिकाणी पाहिलं. आता पाहणार आहोत आपण या 5व्या प्रश्नातल्या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल ते. तर 5व्या प्रश्नामध्ये प्रश्नांचं स्वरूप पाहू.
आता सृजनात्मक म्हणजे कसे, तर हे प्रश्न पहा की या ठिकाणी प्रश्न 5व्या मधले जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते स्वमत मांडण्याची संधी असणारे एखादा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमचं स्वमत मांडण्याची संधी असणार आहे. तुम्ही तुमचं त्या ठिकाणी स्वमत लिहू शकणार आहात. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं याविषयी तुम्ही लिहू शकणार आहात. किंवा दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे. एखाद्या विशिष्ट घटकाची माहिती दिलेली असेल आणि त्या माहितीच्या आधारावरून तुम्हाला आकृती काढावी लागेल आणि त्याच्यासाठी 3 गुण असतील. किंवा एखादी प्रवाह आकृती असेल, रचना असेल, ती रचना अर्धवट केलेली असेल. विशेषतः भाग 2च्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की भाग 2 मध्ये एखादी रचना अर्धवट केलेली असेल, ती रचना तुम्हाला पूर्ण करण्यासाठी 3 गुण असतील. किंवा दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे. एखादी माहिती दिलेली असेल, प्रसंग दिलेला असेल आणि त्या प्रसंगावरून तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल आणि यासाठी असतील 3 गुण. म्हणजे या सर्व घटकावर आधारित 5वा प्रश्न विचारलेला असेल. किंवा त्यापुढं मुक्तोत्तरित तो प्रश्न असेल, त्या प्रश्नाची उत्तरं अनेक असणार आहेत. तुमचं उत्तर एक असेल, तुमच्या शेजारच्या मुलाचं उत्तर एक असेल, कदाचित दोघांची उत्तरामध्ये भिन्नता असेल. म्हणजे या प्रश्नाच्या अनेक उत्तरं असू शकतील असा तो आपला प्रश्न क्रमांक 5वा आहे. किंवा अंदाज व निकटीकरण यावर आधारित प्रश्न असेल. एखादा प्रश्न दिलेला असेल, त्याचा तुम्हाला अंदाज काढायला सांगितलेला असेल किंवा उत्तराच्या जवळचा अंक तुम्हाला शोधायला सांगितलेला असेल, अशाही पद्धतीचा प्रश्न हा 5व्यामध्ये असेल. प्रश्न 5व्याच्या बाबतीत आपण हा विचार करू लागलो. उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील आधारित प्रश्न. किंवा एखादा उतारा दिलेला असेल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला गणिती माहिती त्या उतार्यात दिलेली असेल आणि त्या माहितीवरून तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल. किंवा 2 प्रश्न तयार करावे लागतील, 3 प्रश्न तयार करावे लागतील. अगदी अशा पद्धतीचा हा प्रश्न क्रमांक 5वा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत असणार आहे. किंवा वेळोवेळी ज्या वेळी बोर्ड आपल्याला सूचना देत राहील त्या पद्धतीनं बदल हे केले जातील आणि ते आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे आता प्रश्नपत्रिकेचा आराखडा या स्वरूपाचा आहे. आणखी वेळोवेळी जे काही बदल होतील त्या बदलानुसार आपल्याला ती प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल किंवा प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदलेल तर तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी 5 प्रश्नांची माहिती पाहिली. यामध्ये सोपं लक्षात राहू द्या. प्रश्न पहिला हा होता, याचे 2 उपप्रश्न आहेत, ए आणि बी. तर ए साठी गुण आहेत 4 आणि बी साठी गुण आहेत 4. प्रश्न दुसरा, यामध्ये सुद्धा ए बीट आहे आणि बी बीट आहे. ए बीटाला गुण असतील 4, बी बीटासाठी गुण असतील 8. एकूण हा पहिला प्रश्न असेल 8 गुणासाठी आणि दुसरा प्रश्न असेल हा 4 अधिक 8 12 गुणासाठी. आता प्रश्न तिसरा, तो प्रश्न तिसरा त्यामध्ये सुद्धा 2 उपबीट आहेत, ए आणि बी. तर ए बीट हे 3 गुणासाठी असेल आणि बी बीटासाठी गुण असतील 6. म्हणजे एकूण तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला असेल एकूण 9 गुणासाठी. प्रश्न चौथा, ज्यामध्ये प्रश्न चौथा हा यामध्ये उपबीट असणार नाही. एकूण तो प्रश्न असेल 8 गुणासाठी. 2-3 विचारलेले असतील, त्यापैकी आपल्याला 2 प्रश्नाची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, यामध्ये ऑप्शन आहे 2 विचारलेले असतील, त्यापैकी आपल्याला 1 सोडवावा लागेल आणि या एका प्रश्नासाठी गुण असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी 3. म्हणजेच एकूण ही 40 गुणाची विभागणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा होता प्रश्नपत्रिकेचा आराखडा गणित भाग 1 आणि गणित भाग 2 साठी. हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घ्या, त्यानुसार अभ्यास करा आणि यशस्वी बोर्ड परीक्षा 2022 ही
ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्ही द्या. तर तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन घटक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.